राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर परभणी आणि म्हाडा लोकसभा निवडणूक लढणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी तयाऱ्या देखील सुरू केलेल्या आहेत। परभणीत 11 तारखेला महादेव जानकर यांची सभा होणार आहे आणि या सभेच्या निमित्तानं ते निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे आणि याविषयी बातचीत करण्यासाठी धनगर समाजाचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे आपल्यासोबत आहेत। भुमरेजी, काय सांगाल? महादेव जानकर या परभणी लोकसभेतून निवडणूक लढवत आहे, काय पहिली प्रतिक्रिया तुमची? महादेवरावजी जानकर साहेबांनी धनगर समाजाला 2 प्रश्नाची उत्तर द्यावी आणि नंतर परभणी लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात निर्णय घ्यावा। बारामती मतदारसंघामध्ये संपूर्ण धनगर समाज त्यांच्या सोबत उभा राहिला। 4.5 लाख मतदान त्यांना पडलं, पण जसं त्यांना 4.5 लाख मतदान पडलं की त्यांनी समाजाचं नाव घेणं सोडून दिलं आणि धनगर समाजानं मतदान केलं नाही असे म्हणले। आणि ज्या भारतीय जनता पार्टीने त्यांना 2दा विधान परिषदेवर आमदार केलं, त्यांना कॅबिनेट मंत्री केलं, त्याच भारतीय जनता पार्टीला 5 वर्ष शिवाय देण्याचं काम आदरणीय महादेवरावजी जानकर साहेबांनी केलं। या परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून आम्ही सक्रिय समाजकार्य राजकारण करतो। धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी असेल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात जाण्याचं काम आम्ही केलं। नागपूरमध्ये आपण पाहिलं 50,000 समाज बांधवाचा मोर्चा सरकारमध्ये असून सुद्धा त्या पक्षामध्ये समाजाच्या मागणीसाठी आम्ही मोर्चा काढला, पण महादेवराव जानकर हे कधीच सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यांना समाज आठवत नाही आणि एकदा निवडणूक आली की समाजाला आणि पक्षाला ब्लॅकमेल करण्याचं काम हे महाशय महादेवराव जानकर साहेब करीत आहेत। त्यांना आमची विनंती आहे, आता समाजाने त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी। परभणीमध्ये त्यांनी निवडणूक लढवली तर समाज त्यांच्या पाठीमागे राहणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? 100% समाज काय म्हणून त्यांच्या पाठीमागे राहील या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं। 5 वर्ष ते कॅबिनेट मंत्री असताना त्यांनी काय केलं या परभणी जिल्ह्यात समाजासाठी? एखाद्या गावात कुठे विकासाचं काम तरी टाकलं का त्यांनी? त्यांच्या सोबत जे समाज बांधव आमचे होते, देशोधडीला लागले, ते बाळासाहेब दोरतले असतील, सुरेश दादा बनगर असतील, त्यांची आज काय परिस्थिती आहे? त्यांनी एका तरी समाजाच्या कार्यकर्त्याला मराठवाड्यातल्या मोठं केलं काय उदाहरण आम्हाला दाखवावं, मग इथे लोकसभा निवडणुकीच्या गप्पा त्यांनी माराव्या। अजिबात समाज त्यांच्या पाठीमागे राहणार नाही। समाज भारतीय जनता पार्टी जो देशाचा विकास करतात आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या सोबत महाराष्ट्रातील आणि परभणी जिल्ह्यातील संपूर्ण धनगर समाज बांधव यावेळेस उभा राहणार आहे। तर एकूणच महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा निवडणूक लढवली तर त्यांना धनगर समाजाकडून विरोध असणार आहे असं विधान या ठिकाणी सुरेश भुमरे यांनी केलं आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये जशी निवडणूक जवळ येईल तसं महादेव जानकर काय निर्णय घेतात आणि धनगर समाजाचा पाठबळ त्यांना किती मिळेल हेच पाहणं आता औत्सुक्याचं राहणार आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।